आपण मागच्या भागामध्ये माणिक बाबा सप्ताह करून वरवंडीकडे प्रस्थान झालं होतं. बाबा दर मुक्काम करत करत ताराबाद वरवंडी या भागाकडे गेले. आजच्या या भागामध्ये माणिक बाबा संत कवी महिपती महाराजांचं दर्शन करून वरवंडीला जाणार आहेत. आधीचे बाबा पळून लावले तर हे पण बाबा पळून लावायचे. यांनाच माहिती रस्ता लागला सनाटी गेली. मग हे बाबा आधी आगुर येते लागणं काम करू. काय करतील? आधी आलो होतो तेव्हा पण रस्ता नाही, आता पण रस्ता नाही. काय काम करते? नुसते देवपूजेकडे ध्यान द्या, पण जे येईल त्या दर्शनासाठी त्याला काही आहे का नाही? रस्ता पाणी कर. तेच काम चालू आहे. मागच्या वर्षी पण आलतो, सगळं असंच होतं. आता या मागच्या वर्षी नव्हतो, मग यावेळेस आले तुम्ही तर यावेळेस करायचा ना रस्ता. काम चालू आहे. कायचं काम चालू आहे? आता रोड बनवायचे. किती दिवस लागतील रोड बनवायला? लागतील 2 दिवस. बाबा आमचे काय बाबा गाड्याच्या खाली उतरत नाही, कसं रोड बनवायचा? काय बाबा तुम्ही गाड्याच्या खाली उतरते नाही काय नाही? गाठी शिरत आहे, मग खाली उतरत जायचं. सगळं शिक्षक करतो. तुम्ही खाली नाही उतरले तर रस्ता कसं तयार करशाल? बाबा शिष्य एकटा रस्ता कसल्या रे विद्या शिकून आले दगड गोळा करावा त्याच्यात देव सापडतो का? शेळ्या बकऱ्या आले का बाप मला दूध आणायला होतं शेळ्यांचं. खाली उतरत नाही गाड्याच्या. मला तुम्ही काय करायचं? एका दिवस काम सांगितलं का निवांत झोपून घ्यायचं. बाबा एवढ्या शेळ्यांचं दूध पिते. बाबांची तब्येत तर सुधरायला पाहिजे होती. बाबा तर वाळलाय काडीवानी. बाबा माणिक बाबा लय मोठे साधू आहे. बाबांच्या अंगात लय वैर आहे. बाबा मागच्या वेळेस आले होते का? पहिला बाबा पळून गेला. बाबा आले मी चांगला झाला. आता दुसरा बाबा आला. दुसरा बाबा पळून गेला. आता काय चांगलं केलं? काय चांगलं केलं? साधू लोकांना नाही काय गावात सोडल्याशिवाय त्यांचं बरं होत. पहिला बाबा पळून गेला. आता दुसरा बाबा पळत नाही. तुझ्यात काही खोडबीड आहे काय? एक महाराज इथं टिकत नाही. तू काय करतो शिष्य? दूध आणून देतो. महाराजांना जीवात नाही. म्हणजे कोणतं काम सांगा मला? सारे काम करतो. दूध आणायचं काय असू दे, पण ते बाबा वळूनच जाते. देवीची चांगली मनापासून सेवा करीत जा आणि सर्व काम करीत जा. असेच हसून खेळून दोघं पेरा आणि जेवणाचं वाटलं सोडून नाहीतर आधीच्या साधू सारखं करशाल. येऊ का मी आता?
माणिक बाबा ताराबादच्या मागे येताना देवीचं दर्शन घेतलं आणि बाबा आता ताराबाद कडे चालले आहे बाबा ताराबाद मध्ये आले. माणिक बाबा ताराबाद वरून वरवलीकडे दर्शन करून चाललेले आहेत. माणिक बाबा उहेऱ्यावरून मुक्काम दर मुक्काम करत करत ताराबाद येथे आले. दर्शन घेतलं. बाबा वरवंडीमध्ये गेले. भगवान शंकराचं दर्शन घेतलं आणि सहकार्याला सांगितलं स्वयंपाक बनव. माणिक बाबा ताराबाद वरून आलेत वरवंडीला आणि शिष्याला सांगितलं मला भूक लागली, स्वयंपाक बनव. त्यांच्या हाताखाली त्यावेळेस बाबूराव केशव पापड हे होते आणि त्यांना सांगितलं का स्वयंपाक बनव. त्यांनी कपडे काढले आणि आंघोळ करायला आंघोळ केली आणि बाबांना सोळ्यामध्ये स्वयंपाक सुरू केला. तोपर्यंत बाबा म्हटले बाबा स्वयंपाक कर, मी एक डुकला घेतो. त्यांच्या सोबत आलेली काही मंडळी होती, तेही त्यांच्या सोबत पायी पायी चालून दमले होते. हे आले आणि म्हटले घडीभर आपण डुकला घेऊ. आता बाबा वरवंडीला आले. आता कुठं जात्यात, अजून किती फिरायचंय. त्यांनी डुकला घेतला आणि बाबांनी पण डुकला. बाबा झोपले. माणिक बाबांचं जेवण झालं. त्यांच्या शिष्यांना बाबांनी जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं आपल्याला उंबरखेड्याला जायचंय. शिष्य नकार देत होते. 15 दिवस झाले घर सोडून बाबांसोबत ते फिरत होते. घरी जायची त्यांना ओढ लागली होती, पण बाबांनी सांगितलं नाही आपल्याला उंबरखेड्याला जाऊन यायचंय. बाबांना दृष्टांत पडला. ते दृष्टांत त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं
आणि ते उंबरयाड्याकडे निघाले. अरे पंढरी चला, टाइम झालाय. बाबा सांगितलं ना की माणूस जायचं, चला चला मग. चला. बाबा तो आवरला ना? हो चल. बाबा 2-3 गावकरी घ्या ना सोबत. येत असते तर बघा. चला गावकरी. आज मला भगवान दत्तात्रय भेटले. मला आज भगवान दत्तात्रय भेटले. त्यामुळे आज मी धन्य झालो. आम्ही सदैव तुमच्या मागे. आम्ही सदैव तुमच्या मागे राहू. बाबा कोणासोबत बोलत होते? इथे तर उंबराचं झाड आहे. उंबराच्या झाडाचं झालं काहीच नाही. कोणासोबत बोलत होते? आपले माणिक बाबा साक्षात भगवान सोबत बोलत असतात. हा तसं मला पण लय अनुभव आला बाबांच्या मागं राहून. बाबांच्या संगतीत बाबांचे पाय माझ्या घरात लागले. माझं कल्याण झालं. तुम्ही चांगलं झालं. बाबा उमरेश्वर मध्ये आले. बाबा आम्हाला ताण लागली. सगळा उन्हाळा पडलाय, घर नाही, कुठं काही नाही. अरे येडे हो, तुम्हाला सोबत पाणी आणायला काय झालं? आम्हाला नव्हतं ना माहित असं उन्हाळा असं म्हणून. पाणी नसं. बरं बरं करू काहीतरी आपण. काहीतरी करा बाबा. जीव पर कसा येऊ जायला. बरं बरं. बाबा तपस्या करायला लागले काय? आम्हाला इथं ताना लागले. तुम्ही तपस्या करीतात? नाही नाही, देवाला सांगतो. पंढरी इथं उकर बरं जिरा दिसतो इथं. बाबा इथं काहीच नाही, सगळं कोरडं आहे. बघतो इथं पाणी कसं नाही. बरोबर बाबा. 2 मिनिटं. बाबा वल्ल लागा लागलं, पाणी यायला लागलं. हा मेड्या तसं नसतं ते. देवाचं भजन आणि ते करावं लागत. आमचे माणिक बाबा साक्षात पंढरपूर भगवंताचा अवतार आहे. हात लागलं, पाणी निघायला लागलं. चला सगळे पाणी निघायला लागलं. पाणी प्यायला या सगळे. पोटभर पाणी पिऊन घ्या. हाच तो उमरेश्वरचा दारा. आपण ज्या आडामधून पाणी पित असतो. 1995 सालामध्ये माणिक बाबा उमरेश्वर येथे गेले. त्यांच्या काही सोबत मंडळी होती. उन्हाचा कहर, कडकडीत उन्हाळा पडलेला आणि बाबांसोबत गेले. खूप तहान लागली. शिष्य मंडळी सांगितलं, बाबा तहान लागली, घर दिसना, दार दिसना, आम्हाला तर तहान लागली. आणि माणिक बाबा जिथं झिरा कोरडा पडलेला होता तिथं माणिक बाबांचे हात लागले आणि त्या झिऱ्यातून खालून पाणी निघालं. आजही तो आड आपल्याला बघायला भेटतो श्री क्षेत्र उमरेश्वर येथे. एक काम करा आता, तुम्ही सगळेजण नाही का घरी जा.
बाबा इथं कुठं तुम्ही एकटे जंगलात चला आमच्या सोबत. नाही नाही, आता मी नाही काही इथं थांबवतो. तुमच्या घरी नाही का लेकरं बाळ वाट बघत असतील, तुम्ही घरी जा. नाही नाही, तुम्हाला नेल्याशिवाय मी जाणार नाही. असं नका करू. ऐका, घरी जा. लेकरं बाळ तुमची वाट बघत असतील. 15 दिवस झाले तुम्ही नाही बाबा, आम्ही नाही जाणार. तुम्हाला जायचं जा तुम्ही, आम्ही नाही जात. तुम्ही नाही येत, तुम्ही जा. आम्ही पण माणिक बाबा जवळच राहतो आता. तुम्ही जा घरी. माणिक बाबा उंबरी आड्याला गेले म्हणजे उमरेश्वर. बाबांना तिथं करमायला लागलं. बाबांनी सांगितलं तुम्ही घरी जा. काही शिष्य मंडळी म्हणले बाबा आम्ही तुम्हाला एकटं सोडून नाही जाणार, जंगलामध्ये भीती वाटते, आम्ही तुमच्या जवळ थांबतो. आणि माणिक बाबा 2-3 दिवस त्या उंबरेश्वरामध्ये त्या दऱ्यामध्ये एकटे राहिले. धन्यवाद. राहिलेला भाग आपण पुढल्या भागामध्ये बघू. धन्यवाद.